चला गणपती गेले गावाला. 10 दिवस नुसते गजबजलेले गेले. आज एकदम सुना सुना वाटूक लागला गो बाय. गणपती दरवर्षी येतं, आपण त्यांना नैवेद्य प्रसाद दाखवतो. मुकाट्यानं सगळा बघत असतंय गे बाय. पण एक सांगू तुका, मुकाट्यानं जो सहन करतो ना त्याकाच सगळं सहन करूचा लागता. म्हणजे काय, आपल्या मनातला आपण काही बोलला तर समोरचं ऐकून घेईल याची खात्री नसते ना. आपल्याकडे लेकीचं नशीब तसंच हवं. लहानपणी तिचे लाड करतात, तिला शिक्षण देतात, मोठी करतात, पायावर उभी करू शिकवतात आणि आपल्या मर्जीनुसार तिचं लग्न लावून देतात. तिचा विचारच कोणी करत नाही की तिका काय होया. मी पाणी पिऊन येते. अगो माका पण घेऊन ये. हो. हॅलो हेलो. अरे अरे खय तू, मी आजी बोलतोय. देवळात येतस ना? आ रहे हैं जी, 2 मिनट में आते हैं. हाँ हाँ ये शिव तर येतो आता. जावई बापू खय रावले काय कळणार ना. हे घे पाणी. हा आणि आजी चल ना लवकर, उशीर होते. आई वाट बघत असेल. चल अगो चल. माका पाणी तरी पिऊ दे. आजी अगं पाणी तर पी. हा पितय पितय. काय ग, हा पाणी पी ना तू. हा पितय पितय. आणि आजी लवकर चल, आई वाट बघत असेल. आजी तू कोणाला शोधतेस का? नाही नाही. चल आजी, उशीर होतोय. हे बघ, माका उशीर करूचो नाही कळला. आणि इथून पळ पण काढूचो नाही. हाँ जी. गेलं तुमच्या दोघांचा काय चाललाय ते माका खरा खरा सांगा. अरे आता का शुंभासारखे उभं रावलं, बोला. आजी चल. का गो, हा एकमेकाच्या डोळ्यातलं सत्य काय ते बघवत नाही का? भीती वाटता मनाविरुद्ध घेतलेला निर्णय बदलूक लागता म्हणून? जी हम चलते हैं. थांब रे, पळतच का याचा? तुम्हाला काय वचन दिलेलं? गौरीक सांभाळीन, तिका काय त्रास होऊ देणार नाही, तिचं मन दुखावणार नाही. काय झालं त्याचा? वही तो कर रहे हैं जी. त्याच्या मनात जे है ते ऐकतोय. तो ये चाहेंगी वही हो रहा है. आणि तुझ्या मनाचं काय बाबा? वो हमें नहीं पता, पर हम वही करेंगे जिससे गौरी जी को कम से कम तकलीफ हो. चलो चलती हो. हा हा. अगं गौरी, कशी आहेस? मी ठीक आहे. अगं हे बघ ना, संध्याकाळी हे चाललेत ना, पण अम्मानी बघ मला केवढं सामान दिलंय. आता ना काही दिवस कुणाकडेच काही मागता येणार नाही मला. अगं पण त्या निमित्ताने शेजारी पाजारी येणं जाणं तरी होत होतं ना माझं. पण आता तेही जमणार नाही ग. चल येते, आम्ही घाईते. अरे गौरी, 1-2 दिन में तुम्हारी सगाई होने वाली है और आज तुम दफ्तर जा रही हो? जी जरूरी काम है, मैं चलती हूँ. हम जा रहे हैं. ऑल द बेस्ट. सब कुछ भुला के अपनी नई जिंदगी की शुरुआत करना. हमारी शुभकामनाएं हमेशा आपके साथ हैं. माहिती आहे मला. तू राघव आहेस ना? राग? कशाला राग? हे सगळं तू
जो बाबासाठी केलं ना, हम जानते हैं कि आपके लिए आपकी बाबा की खुशी आपसे भी ज्यादा जरूरी है. आपकी जगह पे हम होते तो हम भी यही करते. तू समजून घेतोयस मला, नाहीतर हे मी नाही तर कोण समजून घेणार? अपने माँ बाप को दुखी करके कोई खुश नहीं रह सकता गौरी जी. हमने आपको सच्चे दिल से चाहा है, आज भी चाहते हैं, पर हमारी चाहत से ज्यादा आपकी खुशी की परवाह है हमें. जब ये फैसला बताया आपने तो बहुत दुख हुआ हमें. ऐसा लगा जैसे हमसे हमारी जिंदगी छीन ली आपने. एक बार तो मन में आया कि बगावत कर लें, पर फिर लगा कि आप ये नहीं चाहेंगे. आपके बाबा को दुखी करने वाला आपका अपना तो नहीं हो सकता ना. आपसे नाराज नहीं हूं गौरी जी, तो खुद से खफा है. इतनी कोशिश करके भी आपके बाबा का दिल नहीं जीत पाया, उनका विश्वास नहीं जीत पाया कि वो बेफिक्र होके आपका हाथ हमारे हाथ में दे पाए. तू खूप चांगला आहेस शिव. मला आजवर इतकं कोणी समजून घेतलं नव्हतं, तर तू समजून घेतो. त्यालाच प्रेम म्हणतात गौरी जी. प्रेम नसतं तर सगळं किती सोपं झालं असतं. तुझ्याशिवाय जगणं मला खरंच खूप. मी नाही विसरू शकणार तुला, कधीच नाही. आज तू मला समजून घेतलंस म्हणून, नाहीतर मी माझ्या बाबांच्या शब्दाचा मान नसते राखू शकले. मी माझं कर्तव्य नसते पार पाडू शकले. तू आहेस म्हणून मी हे सगळं करू शकते. बाबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांनी जे काही ठरवलंय माझ्यासाठी ते योग्य वाटतंय. आणि तुझ्या त्याच्यावर विश्वास आहे, माझाही आहे. तुझ्या विश्वासावर विश्वास. शिव, बाबांबद्दल तुझ्या मनात राग नाहीये ना? आपके घर वालों ने, आई ने, अज्जी ने, खासकर बाबा ने हमें बहुत कुछ दिया. उनके लिए हमारे मन में जो प्यार हो, इज्जत हो, कभी कम नहीं होने वाला. परदेश से आए हुए एक पराये को इतना प्यार और अपनापन दिया कि हम सब कुछ भूल गए. अनजाने में उनका दिल दुखा बैठे हैं. इस बात का अफसोस हमें जिंदगी भर रहे. मन में तो आया कि एक बार जाके माफी मांग ले उनसे. फिर लगा कि समय सही नहीं है. अगर हो सके तो हमारी तरफ से आप माफी मांग लेना बाबा. तू काय इतकं चांगलं आहे. हे सगळं खूप अवघड जाणार आहे माझ्यासाठी. बाबा, अंकल जी मी चुकलो. मला दुखावलं. मला माफ करा. मी येतो. मुन्ना, चलो देर हो रही है. अभी भी देर नहीं हुई भाभी. पावन साहब, आप कहना क्या चाहते हैं? क्या आप हमारी गौरी को अपने घर की बहू बना सकते हैं?